Bye.
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या भंगामधून हा दीनवत्सल भक्तवत्सल असणारा परमात्मा भक्तांची सगळी कामं न सांगता करतो म्हणून वर्णन करा. अशा तऱ्हेच्या गोष्टी आपण फार पूर्वीपासून ऐकत आलोय की हा भक्तांची कामं न सांगता करतो म्हणून. दुष्काळामध्ये दामाजी पंतांनी सरकारी गोडाऊनमधलं सगळं धान्य गोरगरिबांना फुकट वाटून टाकलं. सरकार दरबारी पैसे काही जमा झाले नाही. बिदरच्या बादशहाचं वॉरंट निघतं आणि मग यांना पकडून तिथे दरबारामध्ये हजर करण्यापूर्वी हा तिथे जातो आणि पैशाच्या राशीच्या राशी ओढतो असं आपण ऐकत आहोत. नामदेवरायचं लग्न कुठं लवकर जमत नव्हतं. हा दामाशेट्टीकर म्हणजे नामदेवरायांच्या वडिलाचा मुनीम बनतो, कर्नाटकामध्ये जातो. मुनिमाचा थाट बघितला, त्याचं वैभव बघितलं, तो लवाजमा, तो शामियाना, हे सगळं बघितलं, हत्ती घोडे उंट. आणि मग नामदेवरायाच्या होणाऱ्या सासऱ्याला असं वाटायला लागलं, मुनिमाचं जर एवढा थाट आहे तर माझ्या जावयाचं किती असेल, व्यायाचं किती असेल, असं म्हणून ते पोरगं न बघताच आपली पोरगी देऊन टाकली. धानाची जाटाची त्यानं शेतं पेरले असंही आपण ऐकतो. सावता माळ्याची शेतं खुरपले असंही ऐकतो.
प्रश्न एवढाच आहे, महाराज सांगतात हे जर खरं असेल तर तुमचा आमचा हाच अनुभव असायला हवा की त्याने येऊन तुमची आमची कामं केली आहेत. आपला तर अनुभव असा लोकांचं देणं काय तेवढं दामाजी पंथालाच झालं होतं आणि तुम्हाला मला कोणाचं देणं नसतं असं तर नाही. बँकेचं असेल, सोसायटीचं असेल, कोणाची हातवस्ती घेतलेली असतील, कोणाचे 2% 3% घेतलेले असतील, लोकांचं देणं तर आपल्यालाही झालं असतं. आपला का असा अनुभव असू नये, तो आला, आपलं सगळं देणं परस्पर फाडून टाकलं आणि ती रिसीट पावती आपल्या ग्रंथात आणून ठेवली. हा आपला अनुभव का असू. नामदेवरायचं लग्न तेवढं लवकर जमत नव्हतं आणि तुमच्या आमच्या पोरांची लग्न लवकर जमतात असं थोडंच नाही. आता तर त्या पोरी पोरापेक्षा जास्त शिकायला लागल्या. आता त्याच इंटरव्ह्यू घ्यायला लागल्या नवरदेवाचं. पॅकेज किती लाखाचं आहे, फ्लॅट किती रूम्स आहे, गाडी आहे का, गावाकडे शेती आहे का, आईवडील आहेत का, असले तर ते तिकडं राहणार आहेत का, इथं राहायला येणार आहेत, ही सगळी चौकशी आता त्या पोरी करायला लागल्या. आता पोरांचे आपलं लग्न होत नाहीत. आपला का अनुभव असा असू नये की तो आला आणि त्याने येऊन आपल्या पोरांची लग्न परस्पर जमवून टाकली आहेत. हा आपला अनुभव का असू. काय सावतामाळ्याच्या शेतात तेवढं गवत वाढलं होतं आणि तुमची आमची शेतं काही फार निर्माण असतात असं थोडंच नाही. आता तरी मजुरी लवकर मिळत नाहीत, बाहेर गावावरून आणायला लागतात. आपला का असा अनुभव असू नये, तो आला, त्याने येऊन आपली सगळी शेतं स्वच्छ केली. हा आपला अनुभव का असू. 2 पैकी 1 गोष्ट शक्य आहे. महाराज असं म्हणतात, भक्तांची कामं तू न सांगता कर. आपला तर अनुभव तसा नाही. एकाचं देणं भागवायचं असेल तर दुसऱ्याच्या दारात हात पसरायला आपल्यालाच जावं लागतं. तेव्हा दुसऱ्याचं देणं क्लिअर करायचं असेल तर तिसऱ्या पुढे तुम्हाला आपल्यालाच वेंगाडावं लागतं. आपला अनुभव का असा असू नये. 2 पैकी 1 गोष्ट शक्य आहे. एक तर महाराज जी काही सांगतात की त्यांचं सांगणं तरी चुकीचं आहे किंवा तुम्ही आम्ही भक्त तरी भक्ताची कामं तो करतो. आपला तर अनुभव तसा नाही. सांगणं तरी चुकीचं, नाही तर तुम्ही आम्ही भक्त तरी नसलो पाहिजे. आता इथं जमलेली मंडळी भक्त नाही असं म्हणायचं माझं काही धाडच होतं. खरं म्हणजे एवढ्या पावसा पाण्यामध्ये एखादी सासू सुनीची सिरियल बघायची सोडून इथं जे माणसं येऊन बसली आहेत, कुठंतरी आपली परमेश्वरावरती श्रद्धा आहे, विश्वास आहे, म्हणूनच इथं आपण येऊन थांबलेलं. किंबहुना भक्ताची जी लक्षणं महाराजांनी बोलता बोलता सांगितली, सगळी लक्षणं आपल्याजवळ बघायला मिळतात. महाराज जाता जाता त्या भक्तांचं वर्णन करतात. ते करतात काय, त्यांचा उद्योग काय चाललेला असतो आणि परिधान काय केलेलं असतं. महाराज सांगतात, गोपीचंदन ओटी
तुळशीच्या माळा हार विरमिती गारे टाळ मृदंग खाई पुष्पांचा वर्षाव अनुबंब्य सुख सोहळा कपाळाला गंध लावलाय गळ्यामध्ये माळ घातली टाळ घेऊन भजन करायला लागले हीच जर भक्तांची व्यवच्छेदक लक्षणं जर असतील तर आता इथं जमलेल्या मंडळी पैकी बहुतेक जण भक्त आहेत म्हणायला पाहिजे. बऱ्याच जणांच्या कपाळाला एखाद्या वेळेला थोडासा अस्पष्ट असेल जरा बारीक असेल पण सकाळी का होईना आंघोळ झाल्यावर जरा बारका का होईना गंध लावलेला बऱ्याच जणांच्या गळ्यामध्ये माळही आहे. टाळ येऊन मंडळी भजन करायला लागली याचा अर्थ बसलेली मंडळी गप्प बसली आहेत असा नाही. जर हात असतील अजून ॲम्प्युटेशन झालं नसेल म्हणजे तोडावा लागला नसेल काय डायबिटिक माणसं जर असतील अंगठ्याला जखम झाली तर मग ते तोडून काढतात पायाचं म्हणून हाताचं असा तोडावा लागलेला नसेल हात जर हात असतील तर ते टाळ्यावर बसली आहेत मुखी नसतील तर भगवान नामाचा ती जयघोष करतात. हीच जर भक्तांची लक्षणं जर असतील तर मग तुम्ही आम्ही सगळेच भक्त आहोत आणि आपण जर भक्त आहोत आणि महाराज सांगतात हे जर खरं असेल तर तुमचा आमचा हाच अनुभव असायला हवा की त्याने येऊन तुमची आमची कामं केली. आपला अनुभव तर काही असं ते असं का व्हावं. एक उत्तर असं आहे ही सगळी बाह्य लक्षणं माणसाला सगळे विकत आणता येतात. पैसे दिले की या सगळ्याच गोष्टी मिळतात. पैसे दिले तर गोपीचंद मिळतो बुक्का मिळतो टाळ मिळतो माळ मिळते विणा मिळतोय पखवाज मिळतोय. एखाद्याला जर असं वाटत असेल की जरा दाढी असल्याशिवाय डोक्यावरती जटा असल्याशिवाय आपण काही साधू दिसत नाही असं जर कोणाला वाटत असेल तर नाटक कंपनीचं साहित्य ज्या दुकानात मिळतं तिथं जर तुम्ही गेला दाढी मिशा जटा सगळ्या वस्तू आयत्या विकत मिळतात. पैसे दिले की एवढ्याला तो भंच होतो असं नाही. ही सगळी बाह्य लक्षणं माणसाला ही सगळी विकत आणता येतात. भक्त जर ओळखायचे असतील काय काय असलं पाहिजे. आवडत्या भक्ताची लक्षणं सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतात अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. कोणता भक्त आवडतो त्याची लक्षणं सांगतात. नुसता वेश तो धारण केला म्हणजे लगे तो भक्त झाला संत झाला असं अभंग सर्वांना ठाऊक नवती ते संत करिता कवित्व संतांचे ते आप्त नवती संत. अभंग रचना केली काव्य रचना केली म्हणजे तो संत होतो असं. संताच्या कुळामध्ये जन्माला आलाय संताचा वंशज म्हणून तो संत होतो.
अंगाला राख फासली, तीर्थाटन केली, भगवे कपडे घातले, नाही तर असे पांढरे कपडे घातले म्हणजे तो संत होतो असं नाही. पुराण सांगितली, प्रवचन केली, कीर्तन केली म्हणजे तो संत होतो असं नाही. नाव तिथे संत
संत करिता कीर्तन सांगत पुराण कीर्तन केली, पुराण सांगितली, प्रवचन केली, यात्रा केल्या, तीर्थाटना केली, म्हणजे तो संत होतो असं नाही. आपल्याला जे गाठ पडतात हे सगळे द्वेषाचे संत किंवा भक्त असतात. तेवढ्याला येतो संत किंवा भक्त होतो असं. भक्त ओळखायचे असतील तर त्यांच्याकडे काय काय असलं पाहिजे. भागवतकार सांगतात निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुरजाम नित्यम निरपेक्षता आणि माझे भजन शांती आणि समदर्शन वाचवे ते निर्वैरपण हक्त लक्षण ही सगळी लक्षणं ज्यांच्याजवळ असतील त्यांना भक्त असं म्हणतात. पहिलं लक्षण सांगतात जो निरपेक्ष असतो, कसलीही अपेक्षा ज्याला नसते त्याला भक्त असं म्हणतात. एक संन्यास रोज उठून नदीला स्नानाला जायचं. एक दिवस आंघोळीला गेला, दुपारची झाडाच्या फांद्यामधून सूर्याची किरण खाली अशी जमिनीवरती पडलेली, त्याच्यामध्ये त्याला काहीतरी चमकायला लागलं असं दिसतं. मनुष्य स्वभाव आहे, उत्सुकता जागी झाली, काय चमकतं बघावं. जवळ गेले, कोणाची तरी बोटातली सोन्याची अंगठी तिथं पडलेली होती. आता खरं म्हणजे काय हरवण्याची वस्तू नाही. आज 70,000 रुपये त्याचा भाव, म्हणजे अर्ध्या तोळ्याची म्हणलं तर 30-35 हजाराची ती अंगठी. हरवण्याची वस्तू नाही, सांभाळून ठेवण्याची, जतन करून ठेवण्याची ती वस्तू. पण कसं आहे, माणसाने एक खोडी असतात, गप्प बसत. महाराष्ट्रात असं म्हणतात माणसं जर संडासला बाहेर जर गेली गप्प बसत, गवताच्या काड्या तरी तोडत बसते, जमिनीवरती त्या चित्र तरी काढत बसतो, काय ना काही संडासला गेली तरी गप्प बसत नाही. स्वभाव असतो. त्या बोटातली काढायची इकडं घालायची, इकडची काढायची इकडं घालायची, करता करता पटली असेल. त्या संन्याशानं विचार केला काय करायचं आपल्याला, आपण ते सगळं सोडूनच बाहेर पडलेलो आहे. ज्या माणसाची ही हरपली असेल त्या माणसाला तर जेवण गोड लागणार आहे का झोप येणार आहे. माणसाचे 5 रुपये हरवल्या की ते अस्वस्थ होऊन जातो. बायकोला विचारतो खिशातले 5 रुपये घेतले का, काय आणायचं होतं, नाही म्हणते. पोराला विचार रामा तुला काही आणायचं होतं, तुम्ही घेतले का पैसे, तोही नाही म्हणते. पोरीला विचारायचं ते तुला काही रबर बँड वगैरे आणायचं देऊन घेतले पैसे, ती नाही म्हणते. मग म्हणतो गेले कुठे, मगाशी तर खिशात होते, कुठे गेले करायला लागतो. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की स्टँडवरती उतरल्यानंतर आपण तिथे बाहेर गाड्यावरची 5 रुपयाची भेळ खाऊन पुन्हा इकडं आलो होतो, हे एकदा लक्षात आलं की मग पुन्हा काही वाटत नाही. पण जोपर्यंत त्या 5 रुपयाचा हिशेब लागत नाही तोपर्यंत कुठे गेले करायला लागतो. 5 रुपये हरवले तर आपल्या मनाची अशी अवस्था होते
ज्याची 30 आणि 40 हजाराची अंगठी हरवली असेल त्याचं काय होत असेल? तर संन्याशानं विचार केला, काय करायचं आपल्याला? ज्याची हरवली असेल त्याला आता जेवणही जाणार नाही, त्याला झोपही येणार नाही, येईल कोणीतरी शोधत घेऊन जाईल. दुसऱ्या दिवशी पुन्हा या आंघोळीला निघाला. मग त्या कालच्या झाडाजवळ आले की आपोआप मान तिकडं होती. कालची अंगठी तिथं आहे का लांबवली म्हणून तिथंच पडली. आंघोळ करतात पुन्हा माघारी चाललं की त्या झाडाजवळ आल्यावर मगाशी जी अंगठी होती ती आहे का गेली? आहे, अजून तिथंच पडली. रोज येता जाता त्या अंगठीकडे वळून पाहण्याच्या योगाने त्यांच्या मानेला ती सवय लागली की त्या झाडाजवळ आलं की तिकडं वळून लागलं. ती आहे का गेली? आहे म्हटलं की चालले आंघोळीला पुन्हा पुढे. एक विचार मनामध्ये आला, झाडाचा पाला गळतोय, मोकाट गाई म्हशी हिंडतायत. आता एखाद्या म्हशीचा पाय त्या अंगठीवरती पडला, काय होणार आहे? खाली मातीमध्येच गाडली जाणार आहे, कोणाच्याच उपयोगाला येणार नाही. मग अशी एवढी बहुमोल वस्तू मातीमध्ये जाऊ देण्यात काय होतं? ठीक आहे, आपण संन्यासी आहेत, आपण त्याला स्पर्श करायचा नाही, पण एखाद्या गरजू माणसाला द्यायला काय हरकत आहे? आपण स्वतः नाही घ्यायची, मात्र द्यावी तर कोणाला द्यावी? दान करायचं झालं तर ते सत्पात्रे असावं लागतं. कोणाला द्यावे प्रश्न पडला. आंघोळ करता करता लक्ष गेलं, पलीकडं घाटावरती एक परीट आपलं धुणं धुत बसलाय. हा चांगला माणूस आहे, सज्जन आहे, गावातलाच आहे, कुठल्याच भानगडीमध्ये कधी नाही. लोकसभेचं इलेक्शन असू द्या नाहीतर विधानसभेचं असू द्या, ग्रामपंचायतीचं असू द्या नाहीतर सोसायटीचं असू द्या, कधी कुठल्या भानगडीमध्ये नाही, भांडणामध्ये नाही. आपला उद्योग, आपली बायका पोर, आणि वेळ मिळाला तर संध्याकाळी आपलं देवळात जाऊन आपलं बाकीच्या लोकांवर थोड्या वेळा अर्धा तास भजन करणं, घरी जाऊन जाऊ चांगला आहे, सज्जन आहे. असा विचार करून मग हे महाराज त्याच्या जवळ गेले. ह्यानं बघितलं की त्याने हातातलं काम सोडलं, साष्टांग दंडवत घातला. विचार महाराजांनी कसं चाललंय? आता काय बोलायचं असतं मोठ्या लोकांच्या पुढे, कसं जरी असलं? आहे महाराज, आपला आशीर्वाद आहे, चाललंय व्यवस्थित चाललंय. झाली का पोराबालांची लग्न? आता ह्याला प्रश्न पडला, आता काय सांगावं या महाराजाला? त्याने तर बायका पोरं घरदार सगळं सोडून बाहेर पडले. पोरांची लग्न जमवणं आजकाल किती अवघड आहे, काय सांगावं यांना? कसं यांच्या लक्षात यायचं? काय बोलायचं? नाही महाराज, अजून योग आला. कसं घरी खाणारी 4-5 लोक आहे, कमवणारा मी एकटा. कसं का असेना परमेश्वर आपल्याला एक टाइम का असेल खायला घालतोय. मग हे म्हणाले, बघ मला तुला पुष्कळ मदत करावी, पण तुला तर ठोकली संन्याशी काय माझ्या बोलते, पण तुला मदत असा एखादा उपाय, असा एखादा मार्ग सांगायचा. मग त्यांनी सांगितलं, चांगली गोष्ट आहे महाराज, काही असेल तर सांगा. तुला ते झाड दिसतंय का, आंब्याचं झाड? एकदा तिकडं वळून बघितलं आणि महाराजालाच प्रश्न केला, महाराज कोणत्या झाडाबद्दल बोलताय? त्या लिंबाच्या झाडाच्या पलीकडचं झाड का? अरे होय 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 होय, त्याच झाडाबद्दल मी सांगतोय. त्याने महाराजालाच प्रश्न केला, कशासाठी त्या झाडाकडे बोलू दाखवत? काय खाली पडलेल्या अंगठीबद्दल तुम्हाला काय सांगायचंय का? एवढा वेळ त्या संन्याशाला वाटत होतं मला एकट्यालाच ठाऊक आहे त्या अंगठी तिथं पडली होती, पण आता ह्याही माणसाला माहित आहे म्हटल्यावर आता कुठं काय सांगायचं? ते म्हटल्यावर तुलाही माहिती आहे का? त्याने महाराजालाच प्रश्न केला, किती दिवसापासून बघताय तुम्ही अंगठी तिथं पडली? तरी सांगितलं 4 दिवस झाले, रोज येता जाता मी बघतोय अंगठी. त्याला सांगितलं तुम्ही 4 दिवसापासून बघताय, पण मी गेले 8 दिवस बघतोय ते अंगठी तिथं पडली होती. संन्याशाच्या मनामध्ये रस्त्यामध्ये पडलेल्या धनाविषयी मोह निर्माण झाला नाही. काय आश्चर्य आहे त्याच्यात? त्याला गरजच काय? त्या पैशाची गरजच काय? नेसायला एक टिजवर लंगोटी झाली आहे ना,
लज्जारक्षणाचा प्रश्न संपून गेला. 4 घरं भिक्षा मागून आली, पोटाचा प्रश्न संपला. नारळाच्या एक 5-25 झावळ्या गोळा केल्या, नाही तर वाड्याच्या एक 5-50 पेंडे आणले की ह्यांचा बंगला लगेच उभा राहिला. पैशाची गरजच काय आहे ना. ज्या माणसाला पैशाची गरज नाही असा माणूस त्या धनाविषयी निर्मोही असणं काही आश्चर्याची गोष्ट नाही. पण ज्याला पावलोपावली पैशाची आत्यंतिक आवश्यकता आहे, मग ते बायकोचा आजारपण असेल, पोळीचं लग्न असेल, पोराला कुठं नोकरी लावून देणं असेल, मागे लागलेली कोर्ट कचेरी असेल, दारामध्ये थांबलेली देणेकरी मंडळी असतील, पावलोपावली ज्याला पैशाची गरज आहे असा माणूस सुद्धा जेव्हा त्या धनाकडे बघत नाही त्याला निरपेक्ष असं म्हणतात. आणि जो कोणी असा निरपेक्ष असतो त्याला फक्त म्हणतात. नाथरायचं आणखी पुढे जाऊन म्हणतात, मार्गी अर्थ पडेल असत कोणी माझा नाही म्हणित तोही हाती स्वय घेता निरपेक्षता उडाली. कुणाचे ते ₹1-2 खाली पडलेले असतात. आपण माणसं तशी फार हुशार, आजूबाजूला बघायचं, आपल्याकडे कोण बघताय का ह्या अगोदर बघायचं. कोण जर बघणार जर नसेल तर काय नाही, सरळ खाली वाकायचं, रुपया उचलायचा, काय आजूबाजूला माणसं असली तर जरा लाज वाटते. माणसं आपल्याकडे बघायला लागली आणि आपण खाली वाकून दुसऱ्याचे पडलेले पैसे उचलतो, लाज. मग करायचं काय? काय नाही, चालता चालता आपला पाय त्या पैशाजवळ ठेवायचा आणि मग पायात जर बूट घातलेला असेल तर बंद बांधायचं निमित्त करून खाली वाकायचं. चांगला जरी बांधलेला असला तरी तो बंद सोडायचा, पुन्हा बांधायचा आणि हळूच तो जवळचा रुपया उचलायचा. समजा पायात बूट नाही, चप्पल आहे, तो अंगठा पुढे सारखवायचं, निमित्त करायचं, खाली वाकायचं, चपलेचा अंगठा धरायचा, आपला पाय जरा थोडा पुढे सरकवायचा आणि तिथला पडलेला रुपया उचलायचा. समजा पायात काहीच नाही, अनवाणी पाय खाजवण्याचं निमित्त करायचं, कुठल्या तरी निमित्ताला खाली वाकायचं, पडलेले पैसे हळूच उचलायचे, खिशामध्ये टाकायचे. आता काय पाप केलंय आपण? काही चोरी केली कोणाची? काय खिसा कापलाय कोणाचा? का कोणाला त्या पैशासाठी मारहाण केली? काय केलंय आपण? वर जर एखादा कोणी म्हणत असेल, काय पाहुणा माझे पैसे पडले होते तुम्ही घेतले का, असं जर कोण म्हणणारा असेल, आमची काढूनही द्यायची तयारी, घ्या बाबा, पडले होते, मातीत चालले होते म्हणून घेतले, तुमचे आहेत ना, आमची तुम्हाला द्यायची तयारी आहे. काय पाप आपण ह्याच्यात केलंय? नाथराय म्हणतात, नाही, असे रस्त्यामध्ये पडलेले पैसे, ज्या पैशाला कुणी मालक नाही, वाली नाही, ते माझे पैसे असं म्हणणारा कुणी नाही, तरी सुद्धा अशा पैशाला स्पर्श जरी केला, निरपेक्षता संपली. आणि जो कोणी असा निरपेक्ष असतो त्याला भक्त म्हणतात, मार्गी अर्थ पडेल असता कोणी माझा नाही म्हणत तोही हाती स्वय घेता निरपेक्षत उडाली. जे कोणी असे भक्त असतील त्यांची कामं तो करतो. म्हणून महाराज भक्त समागमे सर्व भाने हरी सांगत करीने सर्व काठविला हृदय संपट्टे कुठे मूर्ती साल म्हणायला पहिलं कडवं भक्त समागमे सर्व पाया भक्त समागमे सर्व पाया Oh,
आठविला नाही हृदय संपोटी भक्त समागमे सर्वभव हरे न सांगत करे सर्व साठविला राहील धन्य संपुष्टी नहेर धाकटे मूर्ती नुसता वेश धारण केला म्हणजे तू भक्त होतो असं आडनाव संत म्हणून तो संत होतो असं नाही. संतांच्या कुळात जन्माला आलाय म्हणून तो संत होतो असं. अभंग रचना केली, काव्य रचना केली म्हणजे तो संत होतो असं नाही. यात्रा केल्या, तीर्थाटन केली, कीर्तन केली, पुराण सांगितली, प्रवचन केली म्हणजे तो संत होतो असं नाही. भक्त ओळखायचे असतील तर त्यांच्याकडं पहिलं लक्षण निरपेक्षता हे असलं पाहिजे. पण एवढं नाही की होत नाही तो भक्त निरपेक्ष म्हणजे भक्त झाला असं नाही. पुढचं लक्षण सांगतात निरपेक्षता आणि माझे भजन. ज्याला ही जाणीव असते केवढ्या भाग्यवान आपण आहोत. मनुष्य देह आपल्याला नाहीतर कुठं डुकराच्या जन्माला गेलो असतो, ज्या घाणीमध्ये पाय घालायला केलंच वाटली असती त्याच्यात तोंड घुसायची पाळी आपल्यावरती आली असती. कुठं जर गाढवाच्या जन्माला गेलो असतो, दिवसभर वाळू वाहत बसलो असतो, विटा वाहत बसलो असतो, मालकानं थोडा वेळ सोडलंच असतं तर गावात जेवढी उकिरडी आहे सगळे फुंकत फिरलो असतो. कुठं तर बैलाच्या जन्माला गेलो असतो, अवतालाही नीट चालत नाही, गाडीलाही हालत नाही म्हणून वरून चापकाचे फटकारे खावे लागले असते. या सगळ्यामधनं आपली सुटका झाली आणि हा मनुष्यदेह आपल्याला मिळालाय. ही जाणीव ज्यांना असते, ज्यानं आपल्याला हा जीव दिला,
ज्यानं आपल्याला हे शरीर दिलं, ज्यानं आपल्याला हे हातपाय दिले, त्याचा उपयोग ज्या कारणासाठी त्याने दिली आहे त्यासाठी जो करत असतो. दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण असे जीवपण होल. ज्यांची प्रत्येक इंद्रियाला शिकवण असते घेई माझे गोडा विठोबाचे जिव्हे परमेश्वराने ही जीभ लोकांना शिव्या देण्यासाठी दिलेली नाही, त्यांची टिंगल टवाळी निंदा करण्यासाठी त्याला आपल्याला ही जीभ दिलेली नाही. त्या जिभेनं जर काही करायचं असेल तर त्याच्या नावाचा सदोदित उच्चारच करायचा आहे. डोळ्यानं कोणाच्या घरात काय चाललंय हे बघण्यासाठी त्याला डोळे दिलेले नाही, वक्र दृष्टीनं बघण्यासाठी लोकांकडून त्याच्यासाठी डोळे दिलेले नाही. त्या डोळ्याने जर काही करायचं असेल त्याचं जे सगुण सावळं रूप आहे तेच निहाळायचंय. कानानं भिंतीला कान लावून पलीकडे काय चाललंय ते ऐकण्यासाठी त्यांना आपल्याला हे काम दिलेलं नाही. ऐकायला नाही आलं तर माणसं खिडकीला कान लावून पलीकडे काय चाललंय ते ऐकण्याचा प्रयत्न करतात. त्या कानाने जर काही करायचंच असेल तर त्याचं जे गुणगान चाललंय त्याचं श्रवणच करायचं. हातामध्ये काठ्या कोऱ्याने घेऊन लोकांची डोकी फोडण्यासाठी त्यांना आपल्याला हात दिलेले नाही. हाताने जर काही करायचंच असेल तर त्याचं नामस्मरण करताना हाताने टाळ्याच वाजवायचे, गळ्यात टाळ असतील तर ते टाळच वाजवायचे, नाही तर खुंटीला अडकवून ठेवल्यासारखा नुसता गळ्यात अडकवून ठेवायचा. हात असतील तर टाळच वाजवायचे. पायानं हलती सलतीकडे जाण्यासाठी का नाही
पाय आपल्याला दिलेले नाही. त्या पायाने काही करायचं असेल तर आरती पंढरीची वारीच करायची आहे. मला फार चंचल, फार चपळ. कुठं कुठं जाऊन यायचं ते तुझं तुला ठाऊक. जायचं ते त्याच्या चरणाजवळच जायचं. अशी यांची प्रत्येक इंद्रियाला शिकवण आहे, सांगणं आहे. हे महादेवाचे डोळे तुम्ही घ्याय सुख, विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे का, माझ्या विठोबाचे गुण म्हणा तेच राव घेई, राधे विठोबाची बाई. दिवस रात्र ज्यांच्या वाणीला, ज्यांच्या चित्ताला, ज्यांच्या मनाला भगवंताशिवाय दुसरा काही विषयच असत नाही. देना Oh
गोविंदाचे पवाडे दिवस रात्र ज्यांच्या वाणीला ज्यांच्या चित्ताला भगवंताशिवाय दुसरा काही विषय असत नाही. बोलायचं झालं तेच बोलायचं, बघायचं झालं तेच बघायचं, करायचं झालं तेच करायचं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवावा येणे सोसे मन झाले आवरी, परत माघारीत नाही. बंधनापासून उकलण्या गाठी देताले ठेस तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. ज्यांच्या आत बाहेर भगवंत भरलेला असतो, जे देह काळाला विसरून गेलेले असतात, ज्यांची धाम खारपलेली असते त्यांना भक्त म्हणतात. जेवताना तेच करायचं, झोपतानाही तेच करायचं, झोपून म्हणा उठतानाही तेच करायचं, आणि उठून बसतानाही तेच करायचं. एका जनार्दने नित्य हरिचे नित्य म्हणजे एकादशी पुरतं नाही, सोमवार पुरतं नाही, गुरुवार पुरतं नाही, वर्षात एकदा उत्सवापुरतं नाही, जे सदैव भगवत चिंतनामध्ये तल्लीन झालेले असतात त्यांना भक्त म्हणतात. त्याही पुढे जाऊन सांगेल, जेवताना असू द्या नाहीतर झोपताना असू द्या, उठताना असू द्या नाहीतर बसताना असू द्या, भगवंताचं नामस्मरण केलं. काय विशेष आहे? जागेपणे घडलेली ती क्रिया. पण काही लोकांना झोपेमध्ये बडबड करायची सवय असते.
ते झोपेमध्ये जरी बडबडायला जागेपणी तर नाव घेतीलच घेतील, पण झोपेमध्ये हे बडबडायला लागले तरी सुद्धा त्यांच्या मुखाला भगवंताचं नाव येत. उसनोने उठे धाक राम कृष्ण नामस्मरण केलं काय त्याच्यात विशेष आहे. पण झोपेमध्ये हे बडबडायला लागले, उसनायला लागले. झोपेमध्ये सुद्धा जे भगवंताचं नामस्मरण करतात त्यांना म्हणतं. आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं झोपेमध्ये बडबड केली, नामस्मरण केलं. जिवंतपणे घडलेली ती क्रिया आहे, पण मेल्यानंतर सुद्धा त्यांची हाडं भगवान नामाचा जे रोष करतात त्यांना भक्त म्हणतात. प्रसंग तर सर्वांना ठाऊक आहे. मंगळवेढ्याला गावकोसाचं गावावरती भिंत घालायचं काम चाललेलं. भिंत कोसळते, शेकडो मजूर त्या दगडाखाली मातीखाली पंढरा नामदेवरायाला जवळ बोलवतात आणि सांगतात अरे नाम्या माझ्या चोखोबाची तेवढी घेऊन ये. नामदेवरायाला मोठा प्रश्न पडतो आता तिथे इतकी माणसं मिळली आहेत, मला कळावी कशी ती चोखोबाची हाड. नामदेवरायाच्या मनातली शंका पंढरायाच्या लक्षात येते आणि ते सांगतात नाम्या फार सोपं आहे, काय नाही जायचं दिसल ते हाड उचलाय कानाला. ज्या हाडावाटे तुला माझ्या नावाचा ध्वनी ऐकायला ते हाड माझ्या चोखोबाचं, त्याची हाडं तेवढी घेऊन ये. मेल्यानंतर सुद्धा ज्यांची हाडं भगवान नामाचा जयघोष करतात त्यांना भक्त म्हणतात. आणि जे कोणी असे भक्त असतील त्यांची कामं तो करतो. एवढ्याने लगे होत नाही तो भक्त. निरपेक्ष अहो रात्र भगवत भजनाला तल्लीन झालाय म्हणजे लगे भक्त झाला असं नाही. बाकीची लक्षणं आता पुन्हा कधी येऊन त्यावेळेला बोलू. कारण हिकडची पद्धत तास दीड तासाच्या वर कीर्तन करायची पद्धतच नाही. त्यामुळे तर बाकीची लक्षणं पुन्हा कधी येऊन त्यावेळेला एवढ्यालाही तो होत नाही भक्त. आणि जे कोणी असे भक्त असतील त्यांची कामं तो करतो, तुमच्या आमच्यासारख्याची कामं करत नाही. म्हणून महाराज सांगतात भक्त समागमे सर्व भावे हरी ना सांगत करे सर्व साखरला आहे हृदय संपट्टे बाहेर धाकुटे मूर्ती मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतल्या रोकडे मनोरथ साठविला आहे हृदय संपट्टे बाहेर धाकुटे मूर्ती उभा. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवल्या काही नमागती साठविला आहे हृदय संपट्टे बाहेर धाकुटे मूर्ती उभा.